नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सगळे चांगले असाल. आज मार्केट पॉझिटिव्ह नोटवरती बंद झालेलं आहे मित्रांनो. आज आपण पाहिलं तर सेन्सेक्स हा 81,721 वरती बंद झालाय. 769 पॉईंट तो वरती बंद झालाय. निफ्टी 50 हा 24,853 अंकावरती बंद झालाय. निफ्टी बँक हा 55,398 वरती बंद झालेला आहे मित्रांनो. तर ही एक चांगली क्लोजिंग मानली जाईल. अर्थात जोपर्यंत 24,900च्या खाली आपण आहोत तोपर्यंत एक खालची रिस्क ओपन आहे. जेव्हा आपण 24,900च्या वरती टिकूया आणि सातत्याने 2-3 दिवस त्याच्यावरती राहूया, तेव्हाच परत एकदा तेजीचा जो काही अप ट्रेंड आहे तर तो परत एकदा तेजीकडे आपलं मार्केट जायला सज्ज होईल. तर आज आपण फ्युचर अँड ऑप्शनच्या स्टॉक्सचा जर विचार केला तर अँजल वन मध्ये सगळ्यात जास्त तेजी आपल्याला दिसून आलेली आहे. त्यानंतर हिंद कॉपर, त्यानंतर बीएससी लिमिटेड आणि वरुण ब्युरेजेस मध्ये आपल्याला तेजी आढळून आलेली आहे. जर आपण फ्युचर अँड ऑप्शन मध्ये टॉप लुजरचा विचार केला तर जीएमआर एअरपोर्ट मध्ये सगळ्यात जास्त तेजी दिसून आली आहे. त्यानंतर कंटेनर कॉर्पोरेशन असेल, सन फार्मा असेल, एनएचपीसी असेल, यामध्ये आपल्याला पडझड आपल्याला दिसून आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सोनं हे सातत्याने वाढत आहे. सध्या देखील 96,202 याच्यावरती ते सध्या ट्रेड करत आहे करंटला सध्या जर विचार केला तर. आणि चांदी ही 97,344 वरती ट्रेड करत आहे. आपण जर पाहिलं असेल तर सोन्यामध्ये अप ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू चालू आहे, परंतु चांदी त्याच्या हायेस्ट लेवल पासून अजून खाली आलेली आहे. त्यामुळे बऱ्याचशा तज्ञांचं असं मत आहे की आता चांदीमध्ये एक अप ट्रेंड चांगला चालू शकतो मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर आज आयपीओ बंद झाला. बेलराईज इंडस्ट्रीजचा जो काही आयपीओ होता तो बंद झालेला आहे. तर आपण पाहिलं साधारणतः याची इश्यू साईज ही 2150 कोटींची होती आणि हा सगळा फ्रेश इश्यू होता, ओएफएस नव्हता. आणि रिटेल कोटा हा 35% होता. म्हणजे रिटेलरला यामध्ये बऱ्यापैकी चान्स आहे की रिटेलरला हा इश्यू मिळण्याचे खूप सारे चान्स आहेत मित्रांनो. तर आपण जर पाहिलं तर आज हा इश्यू क्लोज झालेला आहे आणि साधारणतः याचा ग्रे मार्केटचा प्रीमियम हा 25 रुपये दाखवतात. 85 ते 90 याची प्राइस बँड होती, त्याच्यावरती 25 रुपयाचा प्रीमियम जे ग्रे मार्केट प्रीमियम दाखवत आहेत. अर्थात हा अंदाज आहे, हे काय फिक्स असं काही नसतं याच्यामध्ये. तर जर आपण विचार केला तर याचं सबस्क्रिप्शन आज 43% 43 पट हा आयपीओ भरलेला आहे. साधारणतः 4.5% रिटेल पोर्शन भरलेला आहे, साधारणतः 112% हा क्यूआयबी पोर्शन भरलेला आहे आणि 40% हा साधारणतः जे मोठे इन्व्हेस्टर असतात, ज्यांची नेटवर्थ हाय असते, अशा इन्व्हेस्टरनी तो 40 पट भरलेला आहे मित्रांनो. तर आजचे हे अपडेट झाले. मार्केट कन्सॉलिडेशनच्या एका फेजमध्येच आहे आणि कन्सॉलिडेशनची ही जी काही फेज आहे, साइडवेज मार्केट सध्या चालू आहे, वरती जात नाही किंवा खाली येत नाही. या मार्केटमध्ये चांगले चांगले शेअर आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. डिफेन्सचं सेक्टर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. याकडे डिफेन्सच्या सेक्टरमध्ये कुठल्या शेअरमध्ये सध्या पीई रेशो कमी आहे आणि ईपीएस ग्रोथ त्यामध्ये सातत्याने होत आहे, अशा शेअरचा आपल्याला अभ्यास करायचा. या मार्केटमध्ये थोडा आपल्याला साधारणतः जास्त अभ्यास करावा लागेल. मामा अर्थचे आपण रिझल्ट पाहिले तर रिझल्ट खराब आले होते, तरी देखील त्या शेअरमध्ये आज 20%चं अप्पर सर्किट आपल्याला लागलेलं दिसलं. याचं महत्वाचं कारण रिझल्ट जरी खराब आलेले असले तरी देखील कॉनकॉलमध्ये मॅनेजमेंटनी जी काही कॉमेंट्री केली त्यामुळे इन्व्हेस्टरचा उत्साह वाढला, इन्व्हेस्टरचा या कंपनीवरचा विश्वास दृढ झाला आणि त्यांनी यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आज खरेदी केली आणि अगदी 20%चं अप्पर सर्किट लागलेलं. आज अशोक लेलंडचे रिझल्ट आले, रिझल्ट चांगले होते. इन्कम वाढलेला आहे, टॉप लाईन वाढलाय, बॉटम लाईन देखील वाढलेली आहे. 1:1 बोनसची देखील घोषणा केलेली आहे आणि डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे. म्हणजे चांगले रिझल्ट अशोक लेलंडनी दाखवलेले आहेत मित्रांनो. तर आजचे हे मार्केटचे अपडेट होते. तर तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.